आणि एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनी उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हजारो कोटी रुपयांची देणी थकीत आहेत कंत्राटदार संघटनेनं, त्यामुळेच हा इशारा दिलाय। नेमकं कंत्राटदारांचं म्हणणं काय आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। कंत्राटदार महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत संजय जी, काय सांगाल, काय आकडा आहे नागपूरचा आणि महाराष्ट्राचा? मागील 2 ते 3 वर्षात अतिशय दयनीय परिस्थिती आमच्या कंत्राटदार लोकांची आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागात आमचे जे कंत्राटदार काम करतात त्यांचे 46,000 करोड थांबलेले आहेत आणि नागपूर विभागातील म्हणजे नागपूर रिजनमधील 5 ते 6,000 करोड बॅलन्स आहेत। आम्ही वारंवार निरंतर मागणी करतो आहे, होकार मिळतो आहे। आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी भेटलो आहे, सगळ्यांशी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटलो आहे, PWDच्या मंत्र्याशी आमचा निरंतर संपर्क आहे, सार्वजनिक बांधकामाचे दोन्ही सचिव आहेत त्यांच्याशी संपर्क आहे। फक्त हो करतात आणि पाठवताना फक्त 5 ते 10% म्हणजे निधी हे करतात, म्हणजे आंशिक निधी देतात, त्याच्यात काहीच आमचं होत नाही आहे। बँकेची कर्जे आमची थकलेली आहेत आणि जसे शेतकरी उपासमारीने म्हणजे आत्महत्या म्हणजे गरिबी दारिद्र्यामुळं आत्महत्या करीत होते, तशीच आमची कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो मजुरांची अवस्था झालेली आहे। परंतु त्याच्या काय आशेने लावतो की पैसे मिळतील, परंतु मागील 2 वर्षापासून कंत्राटदारांना फक्त 5 ते 10% इतकाच निधी दर 3 महिन्यांनी येत आहे। शासनाने जी काही मध्ये योजना आणलेली आहे आणि त्यांच्याकरिता प्रोव्हिजन केलेलं आहे त्याचा फटका हा कंत्राटदारांना बसत आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की तुम्ही नवीन प्रोजेक्ट काही करू नका, पहिले जुनी जे काही थकबाकी असेल कॉन्ट्रॅक्टरची त्यांना ती द्या। काम बंदबद्दल काय घोषणा करण्यात आलेली आहे, काय ठरलेलं आहे? संपूर्ण आमच्या कंत्राटदार महासंघाची पूर्ण मीटिंग झाली आणि आम्ही पूर्ण 36 जिल्ह्यातले कामं बंद करायचा असा निर्णय 5 तारखेपासून घेतला आहे। काही ठोस म्हणजे आज तशी मंत्री महोदयासोबत मीटिंग होती, पण काही त्यांच्या पर्सनल कामामुळे ती रद्द झाली, तर त्याच्यामुळे समजा आम्हाला ठोस काही आश्वासन म्हणण्यापेक्षा फंड्स मिळाला नाही, तर आम्ही 5 तारखेपासून पूर्ण कामं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आम्हाला पुन्हा डबल भुर्दंड असा म्हणत आहे, GST साठी आम्हाला म्हणजे नोटिसेस येत आहे, GST भरणं हे भरणं याच्यात आम्हाला आमचे बँक खाते सील करून राहिले GST डिपार्टमेंट, म्हणजे इकडे तुम्हीच पैसे नाही द्यायचे आणि उलट तुम्हीच आमच्या छाताड्यावर बसायचं असा प्रकार चालू आहे। तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कंत्राटदार म्हणतात की ते अडचणीत सापडलेले आहेत, आर्थिक संकट समोर आहे आणि 5 तारखेपासून काम बंद आंदोलनावर जायचं त्यांनी ठरवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।